लग्नाला नकार दिला आणि संतापलेल्या बॉयफ्रेंडने घेतला थरकाप उडवणारा निर्णय. आधी गळा दाबून हत्या, नंतर पेट्रोल टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये घडलेल्या धक्कादायक प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला आहे. नेमकं घडलं काय? मध्य प्रदेशातील इंदूर शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका तरुणीने लग्नाला नकार दिल्याच्या रागातून तिच्या प्रियकराने तिची हत्या करून आत्महत्येचा बनाव रचल्याचा आरोप आहे. ही दुर्घटना इंदूरच्या खजाना परिसरात तापेश्वरी बाग कॉलनी येथे घडली. एका भाड्याच्या खोलीत बँकेत नोकरी करणाऱ्या तरुणीचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. 2 दिवसापासून तिचा कुटुंबाशी संपर्क तुटला होता. त्यामुळे नातेवाईकांनी चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना खोलीत सर्वत्र धूर, जळालेले साहित्य आणि तरुणीचा मृतदेह दिसला. सुरुवातीला ही आत्महत्या असावी असा संशय व्यक्त करण्यात आला, मात्र पोलिसांनी घाईघाईने निष्कर्ष न काढता वैज्ञानिक पद्धतीने तपास सुरू ठेवला. दरम्यान पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतर संपूर्ण प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले. अहवालात तरुणीचा मृत्यू आगीत होळपुरून नव्हे तर तिचा आधी गळा दाबून झाल्याचे स्पष्ट झाले. म्हणजेच हत्या करून नंतर मृतदेह पेटवण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा झाला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये एक तरुण पेट्रोलचा डबा घेऊन जाताना दिसत आला. याच महत्त्वाच्या पुराव्याच्या आधारे तपासाची दिशा बदलली आणि पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले. तपासात आरोपीचे नाव मयंक शाक्य असल्याचे समोर आले. पोलिसांच्या माहितीनुसार मयंक आणि मृत तरुणी पलक यांची मागील 5 वर्षापासून ओळख होती. दोघांमध्ये प्रेम संबंध होते, मात्र लागण्याच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये सतत वाद सुरू होते. तपासात असे समोर आले की पलकने मयंकसोबत लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. याच कारणामुळे संतापलेल्या मयंकने आधी तिचा गळा दाबून खून केला, नंतर गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी तिच्या अंगावर पेट्रोल टाकून आग लावली. यामुळे ही आत्महत्या असल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न होता. परंतु पोस्टमार्टम अहवाल, घटनास्थळीवरील पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आरोपीचा स्पष्ट कट उघड झाला. पोलिसांनी आरोपी मयंक शाक्यला अटक केली असून त्याच्या विरोधात हत्या, पुरावे नष्ट करणे आणि इतर संबंधित कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या त्याची सखोल चौकशी सुरू असून या प्रकरणात इतर पैलूंचाही तपास केला जात आहे. ही घटना पुन्हा एकदा दाखवून देते की नातेसंबंधामध्ये मतभेद किंवा नकार मिळाल्यानंतर हिंसेचा मार्ग स्वीकारणं हा गंभीर गुन्हा आहे. अशा घटनेमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण होत असून महिलांच्या सुरक्षेबाबतही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.